नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आता 8:30 झालेले, घरातले कामं आवरायचे बाकी आहे. तर त्याच्या आधी म्हटलं ब्लॉगला सुरुवात करावी. आणि आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या परिवाराकडनं आणि मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्षाच्या पण खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर घरातले सर्व कामं आवरायचे बाकी आहे. त्याच्या आधी म्हटलं गुढी उभारून घेऊ आपण. मस्त तयार झाली, आमचे साहेब पण तयार झाले. आणि गरमीचे दिवस चालू आहे पण गरम होते, पण घातली मी पैठणी. बाकीचे कामं आवरायचे बाकी, देवपूजा वगैरे आवरून झाले, बाहेरचं उंबरठा वगैरे पूजा वगैरे करून झालेलं आहे, फक्त फुलं ठेवायचे बाकी आहे. पण त्याआधी म्हटलं आपण गुढी वगैरे उभारून घेऊ. दादा जातोय आता क्लासला. तर हे बघा, इथं पण तयारी करून ठेवते मी. चला, तर गुढ्या राणीची चालू आहे रांगोळी काढणं. मी काही आता दाखवत नाही, पहिले गुढे उभारून घेते आणि मग दाखवते गुढ्याला. आणि फुलं बघा, मोगऱ्याची फुलं आहे बघा, एवढे हे फक्त साधे फुलं आहे. आणि मोगऱ्याची फुलं तर इतके निघत आहे ना, तुम्हाला काय सांगू. मी गजरासुद्धा केलेला आहे, गजरा लावत्या आणि एवढे निघालेले ते आता मी पिशवीमध्ये टाकून देते. आणि काल गुड्याने मस्त गजरा करून दिलेला आहे, तो गजरा लावते आणि मग बोलते तुमच्याशी. गजरा लावते, आमचे साहेब लावून देते मला गजरा, ती लावत आहे. चला लावा, लावायचं. ही पिनमध्ये ना, माहीत नाही, बायकोचा गजरा लावून. पुढे करा त्या, बस पुढे करा ना यार, एक पुढे करा. हां, लावून झालं. लाईट बंद केली. आणा. पूजा वगैरे करून झालेली आहे, गुढीची पण करून झालेली आहे. इकडे सुद्धा फुलं वगैरे ठेवून झालेले आहे. आणि आत्ता बघू आपण गुढ्याची रांगोळी. चला, फक्त नैवेद्य बाकी आहे गुळ खोबऱ्याचा. तर गुढीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवते. आणि जेव्हा मी उतरवणार ना, तेव्हा आम्ही नारळ फोडून उतरवते. चला, गुढ्या राणीची चालू आहे. तर रांगोळी काढणार. रांगोळी खूप छान काढली खरंच गुढ्या ना, मस्त काढलेली गुढ्या, एकच नंबर काढली, छान. देवाऱ्याजवळ बी काढून दे बेटा. तिचे पप्पा काय करताय कलाकारी काम. काय ग बाई, तिथं देवाऱ्याजवळ बी काढून दे बेटा. आणि तेवढीच मला मदत होते बघा. बाहेरचं धुवून रांजण वगैरे भरून झाले. सकाळी सकाळी एवढे कामं झाले माझे. झाडांना पाणी, देवपूजा वगैरे सर्व आवरून पुरणाच्या पोळ्या झाल्या. मेन म्हणजे आता वाजताय 9. आता चहा घेतो आम्ही, मस्त निवांत बसून चहा घेतो दोघी जणी. गुड्याचा चहा झालेला आहे.
एकच दार घेते ती. चला चहा घेते आणि मग बोलते तुमच्याशी. आमच्या साहेबांचं चालू इथं करा. आणि झाडं बघा तुम्ही, कारल्याचा वेल बघा, लावलेला पण नाही आहे कारल्याचा वेल, तरीसुद्धा त्याचा उगलेला आहे तो. आणि फुल्लरसुद्धा आलेलं आहे त्याला, कारले लागत आहे बारीक बारीक. काय इथं फुल काढून घे बेटा छोटंसं. काय काय झालं ग? बस बापरे, मोगराला कळ्या इतक्या येत आहे ना, तुम्हाला काय सांगू. डायरेक्ट अक्षरशः आज सुद्धा एवढे मोठे फुलं काढले आणि मी गजरा लावलेला आहे त्याचा. हो काढायची का? चल चल ताई घरात चल. चालू आहे बापलेकांचा ठेवा पाय. आणि ना नेमकं उंबरठवरती पाय ठेवता आमच्या साहेब. किती पूजा करा काही करा लक्षात राहत नाही त्यांचं. तर मी आता आहे ना या साडीवरती तर काही काम करू शकत नाहीये. चेंज करते आणि कामाला लागते. कामं माझी वाट बघताय आणि कामं बघा पूर्ण थप्पीला लागून गेलेले. पूर्णाच्या पोळ्या झालेल्या आहे. पूर्णाच्या पोळ्या तुम्हाला नंतर दाखवते. त्याआधी मी साडी वगैरे चेंज करते आणि मग बोलते. आज कंटिन्यू व्हिडिओ होणार आहे. पूर्णाच्या पोळ्या सकाळी सकाळी टाकून घेतल्या होत्या आणि पहिले मी मेन म्हणजे पूर्णाचं काम करते आणि मग नंतर दुसरे कामं होतच राहतात मग आपले कामं. तर थंड्या होत होत्या तर मी अशा ठेवून दिल्या होत्या, खाली ठेवलेल्या होत्या. आता वरती म्हटलं चला दाखवते मी. आणि मस्त पूर्णाच्या पोळ्या झालेल्या आपल्या. आणि जेवढ्या आपल्याला पाहिजे ना तेवढ्या मी वरती 2च पोळ्या मी वरती ठेवते आणि बाकीच्या पोळ्या मी ठेवते आता फ्रीजमध्ये. कारण की एवढ्या पोळ्या आपल्याकडनं खाल्ले जाणार नाही. तर पोळ्या किती झाल्या आहे तुम्हाला दाखवते मी. 4, 5, 6, 7 पोळ्या झालेल्या आहे आपल्या पूर्णाच्या, हे बघा. आणि आता मी फक्त 3 ठेवते. 3 पोळ्या ठेवून देते आणि आपल्या बाकीच्या पोळ्या मी ह्या डब्यात ठेवते. हे बघ डब्बासुद्धा धुवून टाकला आणि त्याच्यात आता पोळ्या ठेवून देते. कोरडा झालेला आहे तो. 12 वाजता आहे. 12 वाजेपर्यंत सर्व आवरून झालेले भांडे कुंडे. आणि भांडे बघा किती होते, तर एवढे भांडे घासले. आणि आता मी तळण काढते. भजे आणि कुरडई पापड काढायचे. फक्त कुरडया काढायचे. पापड कोणीच खात नाही त्याच्यामुळे पापड काही काढायचे नाही आहे. कुरडया खातात मुलं, तर कुरडई वगैरे काढून घेते. इकडे भात झालाय, खीर झाली आहे. काल आंबे घ्यायला गेली. आंबे ना इतके खराब होते, म्हणजे पिकलेले सुद्धा नव्हते. तर त्याच्यामुळे मी आंबे वगैरे काही आणले नाही. आणि 200 रुपये किलो पैशांचं काही लागत नाही, पण चांगले पिकलेलंच नव्हतं त्याच्यामुळे काही आंबे आणले नाही आहे. दरवर्षी आंब्याचा रस राहतो आमचा गुढीपाडव्याला, पण यावेळेस मला काही चांगलं योग्य वाटलं नाही ते रस करणं. तर म्हणून मी खीर बनवली, आमटी बनवली. आमटीसुद्धा ठेवलेली इकडे एका साईडला. आमटी वगैरे सर्व झालेले आहे बघा. इकडे आमटीसुद्धा झाली. आणि आमटीला इतकी छान तरी आलेली ना, तर तुम्हाला काय सांगू. भात वगैरे तळून आता काढून घेते. थोडा वेळ आराम केला कारण की माझे पाय इतके दुखत होते ना कालपासून. धावपळ. काल म्हटलं थोडासा आराम करेन, पण आरामच झाला नाही माझा आला. तर पाय दुखत होते, थोडासा आराम केला आणि आता मी तळून काढायला घेते. माझ्या पोळ्यामध्येच टाकल्या ना, तर इकडे तिकडे पीठ उडलेलं होतं. इकडे तिकडे ना पीठ असं उडून गेलेलं होतं. त्याच्यामुळं म्हटलं किचन वट्टा तर धुतलाच मी नाही, पण किचन ट्रॉलिया परत फर्निचर वगैरे सर्व क्लीन केलं. सकाळचे एवढे कामं. इकडे माझी ताईने बी खूप काम केले. आज रांगोळी टाकली. आता लगेच बसवते मी जेवायला.
तर आपले ताटं रेडी झालेले हे बघा. या तुम्ही पण जेवायला. दोन्ही ताटं रेडी करून ठेवले मी. एक बेडशीट काढून द्या म्हटलं. ती वाईट मी त्याला सांगितलं त्यांचं का फोड मग आता हा कुठे फोड. त्या दिवशी बाऊनी तिथं फोडलं तर तिचा कोणाचं काढून टाकलेलं आहे. हा एकदम मोठा आणलेला आहे तुम्ही. फोड ताईला फोडायचं ना. देख नारळ फोड नीट फोड व्यवस्थित. मला 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 तिथं शिंपू तिथं शिंपू पाणीच नाही त्याच्यात. पाणीच नाही. बस दे पप्पांकडे दे. नाही हो होय. अरे ठेवा ना तिथं. ती काय ठेवते देवलेन ठेवा ना. हा ठेवून दे. प्रसाद घ्या. पूर्ण गोळाचा गोळा निघाला का. लाईट लावते का ताई. नॅचरल म्हणते. ओय बाई पडेल का. नाचत नाचत आणते का. माझ्या भाऊन तर डायरेक्ट आर पार बेडशीट आतून दिली का. काय कसं चल ना बेटी. टक्क्या मिक्क्या नाही का. नाही ठेव व्यवस्थित ठेव व्यवस्थित ठेव. ते माळा करते माळाचं. ते साडीचं ते टॅग काना करून दे. काना करणार नुसतं काना करून दे. हां बस सर बाजूला हो. ती साडी नीट कर तिथली. बस चला. हळू हळू इतकं पाणी घेता का ताई. बाकीचं टाकते. पूजा करा. एवढं नाही घ्यायचं पाणी. पाणी नॉर्मल थोडंसं घ्यायचं. तिथं मी बघ तुम्ही काय केलं तर.
हे रे पूजा करे दादा. हे पोऱ्या. मला नको सांगू. तर आम्ही बसतो आता जेवायला. या तुम्ही पण जेवण करायला. आमच्याकडे मुलांना भूक लागलेली आहे आणि कृष्णा काही पुरणाची पोळी खात नाही. तो उद्याच्या दिवशी पुरणाची पोळी खाईल, आज खाणार नाही. तर त्याला देते मी आमटी आणि भात आणि कुरडे, बस असं राहतं त्याचं जेवण. त्याला देते पहिले. घे. खाली बसा. निंबू देऊ का? काय संध्याकाळचे 6 वाजता आहे. जेवण करून इतकी छान झोप लागली, आम्हा सर्वांना झोप लागली आणि उठलो, तयार मियार झालेली आहे. आणि आत्ता जातोय नवीन वर्षाचं म्हटलं काहीतरी घ्यायला. तर चला मी घेऊन जाते तुम्हाला बाजारात. काय आणते ते पण मी तुम्हाला तिथं गेल्यावर सांगते, नाहीतर मग घरी आल्यावर सांगते. आहे का नाही, भेटते का नाही भेटते ती वस्तू, जी वस्तू आम्ही घ्यायला चाललो ती वस्तू. तर मुलं घरी, मी आणि आमच्या शाळेत जाते. खालून मागून पडून दाखवा तिला. हेलो विकी रे इधर सोचे पियो इतने को दुकान दे तुझे तो दे दाग चना हुआ त्याची दुकान उसका फोन. हाँ बराबर है ना, व्यवस्थित. ठीक आहे. तो ये वाला बॉर्डर पकड़ा करो तुम वहाँ से क्यों जाते. तर आम्ही काय घेऊन आलो, इलेक्ट्रिक शेगडी आणि मसाल्याचा डब्बा नवीन वर्षाचा. दाखव बेटा, गुड्या खोलते त्याला. आणि इलेक्ट्रिक शेगडी आमच्यासाठी नाही आहे, ननंदबाईसाठी आहे. पण बऱ्याच दिवसापासून सांगितलेली होती आम्हाला, तर आज म्हटलं घेऊन येऊ त्यांच्यासाठी. आणि मला आणायचा होता मसाले डब्बा, तर मसाले डब्बा दाखव ना. कसं आहे ते? हा वेगळा आहे का? सर ग थांब. आणि माझ्याजवळ आहे ना मसाल्याचा डब्बाच नव्हता, तर आज घेऊन आली मी फायनली. स्टिकर काढायचं का? स्टिकर आहे का हे? स्टिकर आहे का? असं काय आहे का ते? स्टिकर आहे. अच्छा, स्टिकर आहे का? राहू दे राहू दे, जेव्हा धुईन मी तेव्हा. छान आहे. झाकण व्यवस्थित बसतंय का त्याचं? थांब ना ग. 900 रुपयाचा आहे तो मसाले डब्बा. कितीचा आहे माहिती का? 900चा. 1100 सांगत होता तो. 100 रुपयाला भेटतो. तुम्ही निश्चित ते 500 रुपयाचे मातीचे भांडे आणलेले मी तुम्हाला आहे ना उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार. ते भांडे गुड्याने कसे आणलेले आहेत. आणि हां 900चा आहे. मला म्हणते 100 रुपयाला भेटतो. छान आहे ना, छोटे छोटे. 2च चमचे आहे का ग? 3 आहेत. 3 आहे का? त्याच्यातला एक नाही. कशाला तू घेईन? जाय ग, दे ना प्रत्येक मला. गोष्टला हेच करते का? असं टाकायचं. छान आहे ना, मला आवडला बाई डब्बा. उद्या मस्त धुवून चुवून मसाले भरून देईन मी त्याच्यामध्ये. त्याच्यात नाही घेता येते. याच्यात आहे. याच्यात आहे नाही का? पण अगं ते काढायचं का? नको ना, उद्या काढीन ना ताई ते, आता नको. पसर
आणि हे ना आम्ही सर्व भांडे चालतील अशी इलेक्ट्रिक सगळे घेऊन आलेले. माझ्याकडे आहे ना तिच्यावरती फक्त स्टीलचे आणि नॉनस्टिकी भांडे बसतात, दे ना गं पण ते. हिच्यावरती ना तिकडे बस आता, हिच्यावरती ना सर्व भांडे बसतात आपले, तावा वगैरे, परत पापडं भाजता येतात. आणि आता कसं सिलेंडरसुद्धा भेटत नाही आहे, तर ननंदबाईंनी बऱ्याच दिवसापासून सांगितलेली होती तर घेऊन आलो आम्ही. आपली आहे का? आपली नाही ग, आत्याची. आपण का पण नाही आणली मग? अरे असे फेकू नको गुडिया. नवीन वर्षाचं काहीतरी घेऊन आली मी, म्हटलं चला यांना म्हटलं, पप्पांना म्हटलं घेऊन घ्या एक टपा आपण बी. मला खूप हौस होती त्याची. नको ना, काचेचं आहे गुड्या ते. हिचं तोंड दिवसभरची झोपलेली माझी ताई, दिवसभरची. आज जेवण करून राऊंड मारून आली आणि थोडा आराम बी झालेला आहे माझा मला. आता केव्हाची लोळत होती. गुड्या राणीचं चालू इथं गजरे करणं, आणि बाहेर मोगऱ्याचे फुलं इतके येत आहे ना, तुम्हाला उद्या दाखवणार मी. आणि तिनेच करून दिला होता. आणि आता मुलांना सुट्ट्या लागल्या ना तिला, तर हे कामं करायला तर बापरे, गुड्याला खूप आवडतात हे कामं. असे कामं पाहिजे गुड्याचे. बरं, इथं गजरे करून झालेले आणि फुलं खूप निघत आहे. पिली पिली माझ्यासाठी गजरे करून ठेवते, स्वतःने लावता. दाखव इकडे, तोंड 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 तोंड. चला, आणि टाइम बघा 10 वाजून गेले आता. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी.